फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल। तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर असायलाच पाहिजे। तर बघा संध्याकाळचा टाइम आहे, सर्वांना गुड इव्हिनिंग। तर बघा आता शंभूला पण आहे आज सुट्टी, तर शंभू पण आहे घरीच। तर शंभूचा आहे पेपर चालू। तर बघा नेहमी शंभू 3 वाजता स्कूलमधून येत असतो, आता सुट्टी पेपर चालू असल्यामुळे शंभू 12:30लाच घरी येतो आणि खूप बोरिंग करतो। मम्मी माझ्यासोबत पंजा लढव, मम्मी माझ्यासोबत गेम खेळ, असा आडातिडा हात ओढत राहतो। माझ्या हाताला फार दुखायला लावलं त्याने। तर बघा आता मी अभ्यास देतो सोडून आणि बाकीचेच भलते चाळे करत बसतो। खेळ माझ्यासोबत, गेम खेळ माझ्यासोबत, पंजा लढवून काय ना काय चालू असतं। तर आता त्याला बसवायचं आहे अभ्यासाला, मला बनवायचा आहे स्वयंपाक। तर त्या अगोदर जायचं आहे मार्केटला, मार्केटमधून आणायचे आहे भाजीपाला पण संपले आणि फ्रीजमध्ये पण काहीही राहिलेलं नाही। फ्रूट्स वगैरे सगळे फिनिश आहेत। संत्री आहे, थोडी संत्री आहेत पण त्या काही आता खाऊ वाटत नाहीत, आवडत नाहीत। तर चला आता द्राक्ष वगैरे घेऊन येते, काय काय भाजी आणते ते पण दाखवते। आणि मला बनवायचं आहे स्वयंपाक आणि शंभूला बसवायचं आहे अभ्यासाला। उद्याही ह्याच्या पेपरसाठी अभ्यासाला सुट्टी दिली आहे, पण शंभूने आज अभ्यास केला नाही। तर आता कंटिन्यू अभ्यास। हाय फ्रेंड्स, तर बघा रात्री मी ब्लॉग मार्केटमध्ये गेल्यानंतर शंभू बोलला की चल मम्मी गार्डनला खेळायला। तर गार्डनला खेळायला गेल्यानंतर खूप लेट झालं यायला। तर लेट झाल्यामुळे मी नंतर ब्लॉग घेतला नाही आणि हे पण रात्री खूप लेट आलेले। तर आता चाललं आहे जेवण। एका अख्ख्यात उत्तर देतात असं गंमत त्यांचे। तर बघा रात्री ते पण खूप लेट आले, 12च्या नंतर आलेले, त्यामुळे ब्लॉग पण घेतला नाही, वेळ पण भेटला नाही ब्लॉग घ्यायला लेट आल्यामुळे। आणि नंतर मी पण स्वयंपाक वगैरे बनवायला लागला, त्यामुळे लेट झालं, ब्लॉग पण घ्यायला वेळ नाही भेटला। तर म्हटलं आता चला सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिल्यांदा। तर बघा आता चालला आहे नाश्त्याला मी बनवला आहे मिसळ आणि पाव। तर चला तुम्हाला दाखवते। तर त्यांच्यासाठी बनवली आहे भाकरी। काय हो गुड मॉर्निंग मित्रांनो, या जेवायला नाश्ता करायला। तुम्हाला सकाळ का भाकरीच का आवडते? शरीरासाठी चांगले असते म्हणून। पाव नसतात का चांगले? तर शंभू खातोय बघा राईस, तर त्याला पण खायचं आहे मिसळच। तर बघा इकडे आहे मिसळ, तर अशी काही मिसळ बनवली आहे आणि इकडे आहेत पाव। तर इकडे मी राईस गरम केला होता रात्रीचा उरलेला, हळद वगैरे जिरे वगैरे टाकून। आणि तर यांना सकाळ पण भाकरी लागते खायला, तर यांच्यासाठी भाकरी। काय हो तुम्ही मिसळ पाव का नाही खात? रात्री जेवण नाही ना, तुम्हाला खाऊ शकते। लेट आल्यामुळे जेवलं नाही का? पण तू कुठे तुझी? आता काय खायचंय? हलकं होतं काय? शरीर हलकं होते। तुमचं जड आहे का आता? हा काय होय शंभू, काय खायचं आता? मिसळ पाव। तर मग बरं ठीक आहे। तर चला मित्रांनो, तर चला या मिसळ खायला।